क्रमांक 51 प्रश्न क्रमांक 51 आहे 752 यास 13 प्रश्नार्थ चिन्ह अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. तर 7 इथं काय दिलं आपल्याला 7चा वर्ग 49 प्लस 3 म्हणजे किती झाले 52. तसंच मग 13चा वर्ग 169 प्लस 3 म्हणजे किती झाले या ठिकाणी 172 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 हे आकृती प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 जर पाहायचं म्हटलं तर ABC, EDC, FGH, JIH, KLM. तर आपल्याला असं लक्षात येते की ABC, मग आता हा जो सी हा शेवटी गेला, CDE अशा प्रकारे समजा हे सिरीज चालू आहे. तर इथं ई आपला ई म्हणतो FGH हा H शेवटी गेला, GH आपला HGH, IJ, त्यानंतर इथे पुन्हा तसंच मग KLM, M हा शेवटी जाणार आणि एमच्या अगोदर जो काही समजा इकडे येणार मग MNO म्हणजेच पर्याय क्रमांक 1 ONM पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54 बाबू रहीमचा शेजारी आहे. बाबू हा रहीमचा शेजारी आहे. पहा लक्ष द्या. आता बाबू जो आहे बाबू हा रहीमचा शेजारी आहे. त्याचे घर दक्षिण आपला पश्चिम उत्तर दिशेला 200 मीटर आहे. बाबू हा रहीमचा शेजारी आहे आणि त्याचे घर रहीमचा शेजारी आणि त्याचे घर पश्चिम उत्तर दिशेला 200 पश्चिम उत्तर म्हणजेच या ठिकाणी इकडे पश्चिम उत्तर दिशेला 200 मीटरवर आहे कोणाचं घर बाबूचं घर. ठीक आहे. बाबू हा रहीमचा शेजारी आहे आणि त्याचे घर पश्चिम उत्तर दिशेला 200 मीटर अंतर आहे. जोसेफ हा रहीमचा शेजारी आहे आणि त्याचे घर दक्षिण पश्चिम दिशेला 200 मीटर अंतर आहे. जोसेफ हा जोसेफ आहे समजा आणि हा सुद्धा 200 मीटर अंतरावर आहे. दक्षिण पश्चिम दिशा समजा इथून जर आपण आधार पकडतो म्हटलं हे उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम दक्षिण पश्चिम म्हणते ना. ठीक आहे, एक मिनिट. दक्षिण पश्चिम, तर त्याचे घर दक्षिण पश्चिम दिशेला जोसेफ रहीमचा शेजारी आहे आणि त्याचे घर दक्षिण पश्चिमला दिशेला आहे. पश्चिम उत्तर हे पूर्व झालं. पश्चिम उत्तर म्हणजेच या ठिकाणी इकडे येणार म्हणजे इथं कोण येणार बाबू आणि इथं कोण येणार जोसेफ. ठीक आहे, इथं कोण येणार जोसेफ. हे सगळे 200 मीटर अंतरावर आहे. गोपाल जोसेफचा शेजारी आहे त्याचे घर दक्षिण पूर्व दिशेला 200 मीटर अंतर आहे. दक्षिण पूर्व म्हणजे इथून जर का विचार करतो म्हटलं तर दक्षिण पूर्व इकडे येणार आणि हा 200 मीटर अंतरावर आहे. कोण आहे इथे या ठिकाणी गोपाल आहे दक्षिण पूर्व दिशेला 200 मीटर अंतरावर आहे. गोपाल जोसेफचा शेजारी आहे. रॉय हा गोपालचा शेजारी आहे त्याचे घर पूर्वोत्तर दिशेला 200 मीटर अंतर आहे. रॉय हा गोपालचा पूर्वोत्तर दिशा म्हणजे इकडे पूर्वोत्तर दिशेला 200 मीटर अंतरावर आहे. कोणाचे रॉयचे घर 200 मीटर अंतरावर आहे. तर रॉयचे घर बाबूच्या घरच्या कोणत्या दिशेला आहे. मग आता या ठिकाणी हा कोणता इथं आहे बाबू आणि बाबूच्या घरचं जर का इथं या ठिकाणी विचार करतो म्हटलं तर हे रॉयचं घर आहे आणि रॉयचं घर या ठिकाणी आहे. तर हे जी दिशा येणार समजा ही दिशा उत्तर दक्षिण पूर्वच्या मधात कोणती दिशा येते आग्नेय दिशा म्हणजेच दक्षिण पूर्व दिशा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पटना ते मिरजसाठी बस प्रत्येक 3 तासाच्या अंतरावर आहे. मागील बस 20 मिनिटात पहिले निघून गेली. पुढील बस 2 वाजता आहे. तर मागील बस कधी येणार. मग पहा दर 3 तासानं बस आहे. पुढील बस 2 वाजता येतात. याच्या अगोदरची बस असणार या ठिकाणी 11 वाजता. 20 मिनिटा पहिले बस निघून गेली म्हणजेच 11 वाजून 20 मिनिटांना काय त्याला माहीत झालं असणार. म्हणजेच हे सूचना कधी भेटली. हे सूचना भेटली 11:20 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर सागर खाली डोके व वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला आहे. तर उजव्या हाताला कोणती दिशा असेल पहा. आता सागर जो आहे खाली डोके व वर पाय म्हणजे शीर्षासनच्या अवस्थेत आहे. जर एखादा व्यक्ती शीर्षासनच्या अवस्थेत असणार तर शीर्षासनची अवस्था न धरता आपण सर्वसाधारण उभं राहा म्हणजे उत्तर दिशेला म्हणजे समजा ह्या दिशेला समजा उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे, उत्तर दिशेला म्हणजे समजा वरच्या दिशेला समजा चेहरा करून आहे. तर सध्या त्याचे उजवा हात जर का विचार करतो म्हटलं तर उजवा हात कोणत्या दिशेला येऊन आला पूर्व दिशेला येऊन आला. परंतु हे परिस्थिती त्यांना कशी विचारली शीर्षासन मध्ये सगळे विरुद्ध होते. म्हणजेच या ठिकाणी जर का समजा आपण सर्वसाधारण उभं राहिलो तर सर्वसाधारण मध्ये उजवा हात हा पूर्व दिशेने येऊन आला. परंतु विचारला का शीर्षासन तर पूर्वच्या विरुद्ध दिशा सांगून द्या कोणती येणार पश्चिम. म्हणून पर्याय क्रमांक 4 पश्चिम. जे आलं त्याच्या विरुद्ध दिशा उत्तर सांगायची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 हा ब या स्त्रीचा मुलगा आहे. ब या स्त्रीचा मुलगा आहे म्हणजे प्लस. ठीक आहे.
ब या स्त्रीचा मुलगा आहे. ब ची बहीण क, ब ची बहीण क, ब ची बहीण क हिला ड नावाचा मुलगा आहे, हिला ड नावाचा मुलगा आहे. आणि स हे ड चे मामा आहे, स हे ड चे कोण आहे या ठिकाणी मामा आहे, म्हणजे हा हिचा कोण झाला, भाऊ झाला. ठीक आहे. तर स हा अ चा कोण म्हणजे हे बहीण झाली, म्हणजे म्हणण्याचा अर्थ स हा ब ची पण बहीण झाली. आणि आईची बहीण म्हणजे आईचा भाऊ म्हणजे कोण लागते या ठिकाणी, मामा लागते. परंतु अ विचारला तर इथं या परंतु काय विचारला, स हा अ चा कोण, अ चा कोणाला लागलेला आहे, स हा अ चा कोण लागणार, मग स हा अ चा कोण लागणार आहे, स हा अ चा लागणार आहे मामा, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी काय येणार, 2 मामा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58, 5 मुली एका रांगेत अशा प्रकारे बसल्या आहे की रीटाच्या उजव्या बाजूस आहे. 5 मुली अशा प्रकारे बसलेल्या आहे की रीटा ही उजव्या बाजूस बसलेली आहे. 5 मुली बसलेल्या आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 अशा प्रकारे बसले. रीटा ही उजव्या बाजूस बसलेली आहे. समजा आपण या ठिकाणी रीटा पकडू. रीटा नंतर तिच्या डाव्या रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. सीता डाव्या बाजूला आहे. गीता ही रांगेच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही रांगेच्या डाव्या बाजूस आहे. मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना जी आहे, मीना हे लीनाच्या डाव्या बाजूस आहे, परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे म्हणते, परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे, बरोबर आहे. तर मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना हे लीनाच्या डाव्या बाजूस आहे म्हणते. मीना लीनाच्या डाव्या बाजूस म्हणजे लीना इथं येणार. मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना जे आहे ते लीनाच्या डाव्या बाजूस आहे मीना. तर परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे, परंतु गीताच्या उजव्या बाजूस, बरोबर आहे, गीताच्या उजव्या बाजूस आहे. तर मध्यभागी कोण बसला, तर मध्यभागी लीना बसलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 लीना. क्रमांक 59, आपल्याला CA-BB-A-A-B-B-B CA-B-BC-BB अशा प्रकारे आपल्याला समजा पझल दिलेली आहे, हे आपल्याला पूर्ण करायची. तर रिकामी जागी काय येणार, तर या ठिकाणी जर आपण पाहायचं म्हटलं तर पर्यायामध्ये दिलेलं आहे BB CAA BCB AA BCCB नंतर BCBAB. तर आपल्याला असं लक्षात येईल 5-5चे जर आपण या ठिकाणी गट केले, हे 5, त्यानंतर 1 2 3 4 5, ठीक आहे, हे 5 1 2 3 4 5 5-5चे जर का या ठिकाणी आपण गट केले तर इथं BCB, ठीक आहे, CABB डॅश ABBB 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पहा. अशा प्रकारे जर हे गट केले तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याजवळ कोणता येते, पर्याय क्रमांक आपल्याजवळ 4 येते. CABBB, त्यानंतर CABBB, त्यानंतर CABBB आणि काय येणार CABBB, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 येणार BCBA. प्रश्न क्रमांक 60, तर 1 3 9 27 आणि 81 पुढील संख्या विचारली. तर इथं 3 गुणिले 1, इथं 3 3 9 9 3 27 27 3 81 81 गुणिले 3 म्हणजे 243. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, 3 16 तर 8 किती असं तुम्हाला दिलेलं आहे. तर 3 मध्ये 1 प्लस केला 4, 4चा वर्ग 16, 8 मध्ये 1 प्लस केला 9 9 किती होणार 81. साधा प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, CAT बरोबर दिलेला आहे 24, त्यानंतर DOG दिलेला आहे 26, तर HORSE बरोबर किती येणार. तर इथं Cचा 3, Aचा 1 आणि Tचा 20, 20 21 आणि 3 24, म्हणजे अंकाची इथं बेरीज दिसते. मग पहा H8 O15 R18 S19 आणि E किती 5, या सर्वांची जर का बेरीज करतो मला किती येणार 81. पर्याय क्रमांक 4 आपलं 81 नाही तर 5 ना, 15 5 20 30 8 8 16 आणि 19 म्हणजे टोटल बेरीज किती येणार याची 65. पर्याय क्रमांक 2 65. 64 दिलेला आहे. 1980 मध्ये गणतंत्र दिवस शनिवारी होता. आता गणतंत्र दिवस कधी असते, 26 जानेवारी 1980 रोजी गणतंत्र दिवस होता. तर या ठिकाणी होता शनिवारी होता हा. तर एक्सचा जन्म 3 मार्चला झाला, म्हणजे 26 जानेवारी इथं गणतंत्र दिवस
80चा आहे म्हणजे हा लीप वर्ष आहे. 26/31चा असते म्हणजे इथं उरलेले वर्ष दिवस किती आहे 5. ठीक आहे. जानेवारी, फेब्रुवारीचे 29 आणि मार्चचं किती आलं 3. याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर 9 आणि 5 34 आणि 3 किती या ठिकाणी 38. ठीक आहे. 7 जर का बघतो म्हटलं 7 5 35 35 उरले किती 3 म्हणजेच 3 दिवस समोर जायला लागेल आपल्याला. शनिवार नंतर काय येणार मग रविवार, त्यानंतर या ठिकाणी कोणता येणार सोमवार. म्हणजे जन्म कधी झाला एक्सचा सोमवारी झाला. वाय हा एक्स पेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे. आता 4 दिवसांनी मोठा आहे म्हणजेच आपले काय झालं का या ठिकाणी मागं जायला लागणार, कारण की वाय हा एक्स पेक्षा 4 दिवसांनी मोठा, जो मोठा असतो तो आधी जन्मते 4 दिवस मागं जायला लागेल किंवा मग 3 दिवस पुढे. 3 दिवस जर का पुढे जातो म्हटलं तर मंगळवार, बुधवार आणि इथं या ठिकाणी कोणता येणार गुरुवार. म्हणजेच वायचा जन्म कोणत्या दिवशी झाला गुरुवारी झाला. पर्याय क्रमांक 3 गुरुवार. प्रश्न क्रमांक 65 ते 67. 100 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात 20 विद्यार्थी फक्त स्पॅनिश बोलतात, 30 विद्यार्थी फक्त फ्रेंच बोलतात, 15 विद्यार्थी फक्त जर्मन बोलतात, 10 विद्यार्थी स्पॅनिश आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात, 5 विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात आणि उर्वरित विद्यार्थी फक्त इंग्लिश बोलतात. तर पहा आता एका डायग्रामवर एका आकृतीवर 3 प्रश्न या ठिकाणी बनलेले आहेत. मग पहा 100 विद्यार्थी आहे म्हणजे एका वर्गात, या ठिकाणी एका वर्गात 120 विद्यार्थी फक्त स्पॅनिश. आता स्पॅनिश बोलणारे इथं फक्त शब्द वापरलेला आहे म्हणून तो ते जे आहे तो अंक आतमध्ये लिहायचे. फक्त शब्द जर का वापरला नसणार तर बाहेर लिहायचे. फक्त स्पॅनिश बोलणारे किती आले 20. त्यानंतर बोलतात 30 विद्यार्थी फक्त फ्रेंच बोलतात. 30 विद्यार्थी या ठिकाणी फक्त काय बोलतात फ्रेंच. 30 विद्यार्थी फक्त फ्रेंच बोलतात. फक्त म्हटलं म्हणून आतमध्ये लिहायचं, नाही तर मग आतमध्ये लिहायचं नाही. 15 विद्यार्थी फक्त जर्मन बोलतात. 15 विद्यार्थी फक्त जर्मन बोलतात म्हणजे इथं या ठिकाणी काय करू आपण जर्मन बोलतात. आणि दोन्ही भाषा बोलणारे जर्मन बोलतात. 10 विद्यार्थी स्पॅनिश आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात. स्पॅनिश आणि फ्रेंच 10 विद्यार्थी दोन्ही भाषा बोलतात. 10 विद्यार्थी इथे येणार मग, ठीक आहे, कारण की दोन्ही भाषा कुठे एकत्र येऊन आल्या या ठिकाणी एकत्र येऊन आल्या. त्यानंतर 5 विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच हे भाषा एकत्रित या ठिकाणी येऊन आले म्हणजे इथे किती बोलतात 5 विद्यार्थी बोलतात आणि उर्वरित विद्यार्थी फक्त इंग्लिश बोलतात. पहा मग आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आपल्याजवळ 100 पैकी या ठिकाणी जर का विद्यार्थी मोजतो म्हटलं आपण तर स्पॅनिशमध्ये फक्त 20, फ्रेंच फक्त 30 आणि जर्मनमध्ये फक्त 15 आणि 10 विद्यार्थी स्पॅनिश आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात म्हणजे इथं 10 येणार. फ्रेंच आणि जर्मन दोन्ही बोलणारे 5 म्हणजे इथं 5 येणार. मग पहा 30 आणि 40 आणि 20 झाले 60, 70 आणि 80 म्हणजे टोटल जे काही विद्यार्थी झाले या ठिकाणी किती झाले 80 होते. किती आपल्याकडे 100 मधून 80 गेले म्हणजे उरले किती 20 आणि उर्वरित विद्यार्थी फक्त इंग्रजी बोलतात म्हणजे हे जे 20 आहे हे पुन्हा इंग्रजी बोलणारे आहे, इंग्लिश बोलणारे आहे. ठीक आहे, बस झालं. या ठिकाणी आपल्याला सर्व भाषा बोलणारे आपण वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी वाटून घेतले. मग आता पाहू किती विद्यार्थी फ्रेंच बोलतात. फ्रेंच बोलणारे फक्त शब्द वापरल्याने फ्रेंच बोलणारे वापरल्या म्हणजे फ्रेंचचा गट हा आहे तर किती विद्यार्थी फ्रेंच बोलतात 30 40 5 45 म्हणजे पहिल्याचं उत्तर किती 45. किती विद्यार्थी फक्त एकच भाषा बोलणारे पाहिजे. फक्त एकच भाषा, 2 नाही. इथं 2 आहे, इथं 2 आहे. एक भाषा इथं 20 आहे, 30 किती झाले 50 आणि हे 60 आणि 5 65 आणि इंग्लिश फक्त 20 म्हणजे किती झाले 85 म्हणजे फक्त एक भाषा बोलणारे विद्यार्थी किती आले आपल्याला 85. नंतर स्पॅनिश आणि जर्मन बोलणारे विद्यार्थीचे गुणोत्तर किती स्पॅनिश आणि जर्मन. आता स्पॅनिश आणि जर्मन बोलणारे, आता स्पॅनिश बोलणारे विद्यार्थी किती झाले इथं 20 आणि 10 किती झाले 30 आणि जर्मन बोलणारे इथं जर्मन जर का विचार करतो म्हटलं 15 आणि 5 किती झाले 20. याचा रेशो किती येणार 3 यास 2चा. पर्याय क्रमांक 2 3 यास 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. बी हा एचा पती आहे. बी हा एचा कोण आहे म्हणते पती. बी हा एचा कोण आहे पती म्हणजे इथं आपण पती लिहिलं. ठीक आहे, बी हा एचा पती आहे. ए ही सी ची आई आहे. सी ची आई आहे. इथं मायनस मध्ये आलं, इथं कोण येणार आई. ए ही सी ची आई आहे पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही. तर सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही म्हणजे हा कोण आहे मुलगा आहे. डी ही ए ची बहीण आहे. ए ची बहीण कोण आहे या ठिकाणी डी म्हणजेच काय येणार या ठिकाणी मायनस आपलं बहीण. ठीक आहे, बहीण आहे. तर डी चे एशी नाते काय, तर डी चे एशी नाते काय, तर डी चे नाते काय येणार मावशी. आईची बहीण आपली कोण लागते मावशी लागते म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 69. एका वर्तुळाकार टेबल भोवती स्वप्नील, अनिल, दीपक, प्रशांत, सुनील केंद्राकडे चेहरा करून बसलेला आहे. एक वर्तुळ आहे, समजा हे वर्तुळाकार केंद्राभोवती 5 व्यक्ती 1 2 3 4 या ठिकाणी 5 व्यक्ती बसलेले आहे. केंद्राकडे चेहरा करून बसलेले आपण एरो आतमध्ये दर्शवू बसलेले आहे. अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे.
अनिल आणि सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आपण लिहून घेतला. ठीक आहे, नक्कीच नाही का इथं अनिल आहे, इथं सुनील आहे, इथं सुनील, इथं अनिल असू शकते आहे. दीपक हा सुनीलच्या उजव्या बाजूला आहे. सुनीलच्या उजव्या बाजूला दीपक आहे म्हणजे इथं या ठिकाणी सुनील येणार, इथं कोण येणार अनिल. कारण की दीपकच्या उजव्या बाजूला कारण की सुनीलच्या उजव्या बाजूला कोण आहे दीपक आहे. मग आता उरला कोण या ठिकाणी फक्त एक स्वप्नील उरला. तर स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे तर स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे अनिल आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 अनिल. प्रश्न क्रमांक आपल्याला दिलेला आहे 70. प्रश्न क्रमांक 70 ए डॅश ए बी डॅश बी ए बी ए बी डॅश बी. मग आपण या ठिकाणी जर आपण पाहतो म्हटलं या ठिकाणी गट बनते ए बी ए बी ए बी ए बी ए बीचे गट बनते म्हणजे इथं ए येणार, इथं ए म्हणजेच इथं बी येणार म्हणजे बी ए ए पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71 दिला 169 यास 81 100 यास किती. मग आता या ठिकाणी 13चा वर्ग, या ठिकाणी कितीचा वर्ग 9चा वर्ग, 4चा फरक आहे. या ठिकाणी 10चा वर्ग, या ठिकाणी 4चा फरक म्हणजे 6चा वर्ग किती येणार 36. पर्याय क्रमांक 3 36. पहा प्रश्न क्रमांक 72 एक कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हारणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेरीत एकूण किती स्पर्धक बाद होईल. पहा 32 होते. आता 32 होते तर 32 पैकी 2-2ची समजा त्याची जोडी असते गटाची म्हणजे 16 जिंकणार 16 हारणार. ठीक आहे, मग आता हे पुन्हा याच्यात काय हे हारणारे समजा हे काय झाले हारणारे. मग पुन्हा काय झाले हे पहिली फेरी झाली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत ह्या 16 पैकी 8 जिंकणार आणि 8 पुन्हा हारणार. ठीक आहे, मग याच्यापैकी पुन्हा समजा 4 जिंकणार आणि 4 हारणार. 3 फेऱ्या झाल्या. मग 16 आणि 4 10, 10 आणि 8 किती 28 म्हणजे एकूण किती विद्यार्थी किती व्यक्ती बाद होणार तर 28 स्पर्धक बाद होणार. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75 एका गटातील 5 सदस्य एका रांगेत बसलेले आहेत. एका गटातील 5 सदस्य एका रांगेत बसलेले आहे. त्यांची दिशा जर का तुम्हाला दिलेली नसेल तर नेहमी दिशा ही उत्तर दिशा ठेवा म्हणजेच उजवा डावा ठरवासाठी काय जाते सोपी जाते. म्हणून नेहमी उत्तर दिशेकडे बसवा. जर दिशा दिलेली नसेल तर हे झालं लेफ्ट, हा झाला राईट. बसलेले आहे. आर हा पीच्या डावीकडे बसलेला आहे. आर हा जो आहे तो पीच्या डावीकडे बसलेला आहे. पण कुठं बसला इथं याच्यात माहीत नाही. पण टीच्या उजव्या बाजूला आर हा पीच्या डावी बाजूला पण टीच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. क्यू हा एसच्या डावीकडे आहे. क्यू आणि एस इथं कुठे दिलं नाही म्हणजे आपण इथं वेगळं घेऊ. क्यू हा एसच्या डावीकडे बसलेला आहे पण पीच्या उजवीकडे. पण पीच्या उजवीकडे म्हणजे इथं क्यू मग इथं यस कारण याचा हा काय झालेला आहे डावीकडे म्हणजे याचा हा काय झाला उजवीकडे बसलेला आहे. तर मध्यभागी कोण आहे तर मध्यभागी कोण आहे पी आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 पी. प्रश्न क्रमांक 76 डिझेलचा दर प्रति 62 रुपये 32 पैसे आहे. आकाशला त्या वाहनात 2.5 लिटर डिझेल भरायचे असेल तर त्याने किती रुपये द्यावे लागतील. 62 एका लिटरचा 2.5 लिटर म्हणजे किती ना 2.5 ना आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी गुणाकार करावं लागेल. मग 2.5 न जर का आपण गुणतो म्हटलं तर या ठिकाणी आपले रुपये येणार 155.80 रुपये. पर्याय क्रमांक 1 ह्या दोघेचा गुणाकार 155.80 येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. 6 संख्यांची सरासरी किती आहे म्हणते 64.5. याचा गुणाकार जर आपण करतो म्हटलं तर 6 पंचे 30 0 आजच्या 3 6 चौक 24 आणि 3 27 7 आजच्या 2 6 7 36 37 38 म्हणजे किती आले 387. ठीक आहे 0.0. 7वी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती. मग 7वी संख्या जी आहे एक जी संख्या आहे ते किती आहे म्हणते 96 म्हणजे आपण बेरीज करू कारण की एकूण सरासरी विचारली आहे 6 ने किती होणार टोटल 7. ठीक आहे म्हणजे इथं 7 आणि 6 13 3 हातचा आला 1 9 9 18 8 हातचा आला 3 1 4 म्हणजे किती झालं 3 483 भागेला किती होणार आपल्याजवळ या ठिकाणी 7. इथं 7 जर का आपण इथे भागतो म्हटलं तर या ठिकाणी 7 सकम 42. ठीक आहे 7 सकम 42. ठीक आहे वरून किती राहिले 6 7 9 63 म्हणजे किती सरासरी 69. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78 एका बसमध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्या दुप्पट आहे. पहा लक्ष द्या या ठिकाणी मुलं आणि मुली. मुलांची संख्या मुलीच्या संख्येच्या दुप्पट. मुलीच्या संख्या म्हणजे हा x हा किती आहे 2x. ठीक आहे मार्गात 15 मुलं उतरतात. 15 मुलं उतरतात म्हणजे 2x मायनस किती 15 आणि 10 मुली बसमध्ये चढतात म्हणजे x अधिक किती झाले 10 मुली बसमध्ये चढतात. त्यामुळे मुला मुलींची संख्या बराबर होते म्हणजे इथं बराबरचं चिन्ह येऊन जाणार. मग आपण नाही सोडतो म्हटलं तर x एका ठिकाणी इकडे इकडे जाताना मायनस होणार. 1x मधून 2x गेला किती उरते x उरते फक्त. हा मायनस इकडे जाताना काय प्लस प्लस प्लस
मायनस येताना प्लस होणार म्हणजे 10 आणि 15 किती होणार 25 म्हणजे x बरोबर किती झाला 25. तर मुलं किती? मग मुलं किती होते 2x 25 दोन्ही किती होणार 50. म्हणून पर्याय क्रमांक 1 50. प्रश्न क्रमांक 69 खालीपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? पहा नैसर्गिक संख्या इथं दिलेलं आपल्याला 0 1 100 आणि यापैकी नाही. मग नैसर्गिक संख्येची सुरुवात 0 पासून होते. आपल्या नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते तर अनंतपर्यंत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? ती 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही, अनंत आहे. म्हणून 0 हे नैसर्गिक संख्या नाही आहे. तर शून्याचा जो गट आहे तो 0 येथे हा नेहमी पूर्ण संख्येत. ठीक आहे, 0 कायच्या ते पूर्ण संख्येत. कारण की पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? 0 पासून होते. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून. कारण की नैसर्गिक संख्या काय म्हणते? वस्तू मोजण्यासाठी ज्या अंकाचा आपण वापर करतो त्या संख्येला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. तर वस्तू मोजण्यासाठी आपण शून्याचा मांग वापर करत नाही. तर शून्याचा वापर आपण एखाद्या संख्येच्या मांग किंवा एखाद्या अंकाचा मांग करतो. परंतु वस्तू मोजण्यासाठी सुरुवात आपण 1 पासून करतो. म्हणून नैसर्गिक संख्या पहिली कोणती येणार? 1. 0 हे पूर्ण संख्यामध्ये येते. पर्याय क्रमांक 1 0. प्रश्न क्रमांक 80. x/21 अधिक x/189 अधिक नाही गुणिला बरोबर किती 1. तर एक्सच्या जागी काय येणार? आपण पर्यायापैकी जर ठेवतो म्हटलं इथं 63 जर का ठेवतो म्हटलं इथे किती आले 3. इथे 63 ठेवतो म्हटलं इथे किती आले 3. 3 3 कटला 1 1 कटला म्हणजे उत्तर काय येणार 1. पर्यायामधून 63 जर आपण ठेवलं तर लवकर सुटणार. प्रश्न क्रमांक 81. प्रश्न क्रमांक 81 203 गुणिला 406 अधिक 503 गुणिला 702 त्यानंतर वजा 1104 गुणिला 403. मग नियमानुसार पहिले आपल्याला कंसाच्या आतमधली संख्या सोडवा लागन. मग इथं बेक बे बेत्रिक 6 वरतं काही निवरला म्हणजे 1 4 1 4 आणि 3 ते किती येणार 9 अधिक इथं काहीच कटत नाही. इथं 7 5 35 आणि 3 दुनी 6 अधिक इथं 4 4 कटले म्हणजे 11चे किती आले 3. मग या ठिकाणी जर आपण विचार करतो म्हटलं तर 9 6 आणि 3 याचा लसावी किती होणार या ठिकाणी 18. मग 9 न किती वेळा गुणलं तर 18 येणार 2 वेळा म्हणून वरती 2 न गुणा 4 दोन्ही किती होणार 8. त्यानंतर 6 त्रिक 18 म्हणजे इथे 3 न गुणा लागन 5 त्रिक 15 5 चला 1 3 त्रिक 9 1 10 म्हणजे 105 अधिक इथे किती गुणला 6 11 सकम किती होणार या ठिकाणी 66. ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी जर का जोडतो म्हटलं इथं काय होणार वजाबाकी होणार आहे ना. इथं आपल्याला काय वजाबाकी आहे 66 म्हणजे 105 अधिक 8 8 आणि 5 13 म्हणजे 113 मधून जर का 66 गेले या ठिकाणी आपल्याला किती उरून आले 47/18 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 47/18. प्रश्न क्रमांक 82. 18 आणि 24चा लसावी व मसावी काढा. 18 आणि 24 मग आता लसावी म्हणजे काय? दिलेल्या संख्येपैकी मोठी संख्या किंवा त्याच्या पटीतली असते. मग 18 आणि 24 24ले 18 भाग जात नाही 24ले 24 जाते. मग 18 चौक किती होणार या ठिकाणी 72. ठीक आहे. आपलं 18 त्रिक 72 आणि 18 चौक 72 आणि 24 ते किती होणार 72. म्हणजे लसावी किती होणार या ठिकाणी एलसीएम काढतो म्हटलं किती होणार 72. किंवा आपण नेहमीच्या पद्धतीने काढू शकतो 18 24 याचा लसावी जर काढतो म्हटलं तर 6 त्रिक 18 6 चौक 24 मग इथं 6 त्रिक 18 18 चौक किती झाले 72. ह्या काय झाला याचा लसावी. जर समजा एचसीएफ जर का काढतो म्हटलं एचसीएफ इथं एचसीएफ म्हणजे का सगळ्या संख्येला भाग गेला पाहिजे. तर 18 इथं 6 भाग गेला 24 भाग गेला म्हणून इथं एचसीएफ किती येणार फक्त 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1 72 आणि 6. प्रश्न क्रमांक 83. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राकेश आणि सानिया ठीक आहे म्हणजे हा एक्स तर काय ना एक्स -5 ठीक आहे कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 आहे म्हणजे इथं 27 बेरीज करून 27 लिहिले. मग एक्स आणि एक्स किती झाले 2x -5 इथे किती झाले 27. तर 2x बरोबर 7 आणि 5 किती झाले इथं 12 म्हणजे 32. एक्स बरोबर किती झाले या ठिकाणी 16. तर राकेशचे वय किती? तर सानिया कितीची आहे 16ची. तर राकेश 5 न कमी म्हणजे 16 -5 म्हणजे किती 11 वर्षाचा आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 84 दिलेला आहे. कंसात दिला 6 अधिक 6 अधिक 6 ठीक आहे भागेला 6. इथं 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 भागेला 4. आता या ठिकाणी तुम्ही चूक करू नका. लक्षात घ्या इथं वरतं कंस आहे खाली कंस नाही आहे. इथं 6 चौक 24 24ले जर का 6 न भागलं म्हणजे किती येणार या ठिकाणी 4. मग पहिले आपल्याला या ठिकाणी नियमानुसार पहिले भागाकार करायला लागेल. 4 ने भागले किती आलं 1 4 ती 12 किती झाले 13 म्हणजे याचं उत्तर किती येणार 4/13. पर्याय क्रमांक दिलेला आहे 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85. 300 मीटर लांबीची एक रेल्वे एका सिग्नल खांबाला 24 सेकंदात ओलांडते. तिचा ताशी वेग किती? पहा 300 मीटर लांबीची रेल्वे आहे. रेल्वेची लांबी इथं वेग गुणिले काय होते वेळ. रेल्वेची लांबी 300 मीटर याले समजा किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतर करता येतं. इथं काय येणार 10/36 किती वेळात ओलांडते म्हणते 24 सेकंदात ओलांडते. तर ताशी वेग किती?
मग इथं 300 गुणिला 36 भागेला 24 गुणिला काय होणार 10. 0 0 कटला 6 चोक 24 6 पंचे 30. इथं 4 9 36 9 5 45 म्हणजे 45 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86. अ चे आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे. अ आणि या ठिकाणी ब दिलेला आहे. दोघांच्या वयाची अ च्या आजचे वय ब च्या वयाच्या दुप्पट म्हणजे इथं x 6 किती 2x. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे म्हणते 48 म्हणजे बेरीज आहे म्हणून बेरीज करून टाकली. 2 ने किती झाले 3x बरोबर 48. x बरोबर 3 1 3 3 6 18 म्हणजे किती आले 16. तर अ चे 5 वर्षानंतरचे वय किती 16 दुनी इथं x च्या ठिकाणी काय येणार 16 16 दुनी 32 32 आणि 5 किती होणार 37 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 87. 25 सेंटीमीटरचा एक शाईचा दाग 4% प्रति सेकंद या दराने वाढतो तर 2 सेकंद नंतर ते किती न वाढणार. पहा 25 सेंटीमीटरचा एक शाईचा डब्बा आहे. ठीक आहे, तो 4% वाढते म्हणजे पहिले 25 चे 4% जर आपण करतो म्हटलं 25 चूक 100 म्हणजे किती झाले 1 न वाढणार म्हणजे आज झाले हे 26. आता 26 वर पुन्हा किती टक्क्यांची वाढ होणार 4%ची म्हणजे किती झाली इथं 100. जर का हे आपण जोडतो म्हटलं तर 6 चूक 24 4 आजचे आले 2 4 दुनी 8 4 दुनी 8 2 10 म्हणजे किती झाले 104 भागेला 100 म्हणजे किती येणार इथं 1.04 आणि पहिले किती झालं ते 26. 26 मध्ये 26 प्लस 1.04 म्हणजे किती येणार 27.04 ना एकूण वाढ होणार म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 88. अ आणि ब याच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4 आहे. पहा आता इथं सूत्र काय बनते आपलं तर सूत्र आहे आपलं भांडवल गुणिला मुदत बरोबर या ठिकाणी काय भेटते आपल्याला नफा. तर आपण हे अशा प्रकारे लिहिता आपण उभ्या प्रकारे लिहू म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो भांडवल गुणिला मुदत भागेला काय म्हणून आपण नफा. अ आणि ब याच्या भांडवलाचे गुणोत्तर किती आहे म्हणजे 3:4 आणि नफ्याचे गुणोत्तर किती आहे म्हणजे 6:5 तर मुदतचे गुणोत्तर पाहिजे. तर मग मुदत पाहिजे असेल तर काय होते नफा भागेला भांडवल म्हणजे काय होणार 6/3 आणि इथं 5/4 होणार. तर यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती म्हणते आहे ना भांडवलाच्या मुदतीचे गुणोत्तर मुदत नफा भागेला ठीक आहे. इले जर का आपण सोडतो म्हटलं इथं 4 आणि 3 असं किती 12 म्हणजेच इथं 3 चौक 12 इथं 6 चौक किती झाले 24. ठीक आहे इथं 12 म्हणजेच 4 ते 12 5 ते किती झाले 15. याचा रेशो आपल्याला घेता येणार. याचा रेशो जर का आपण या ठिकाणी घेतो म्हटलं तर 3 7 3 8 24 आणि 3 5 15 म्हणजे किती 8:5 पर्याय क्रमांक 3 8:5. प्रश्न क्रमांक 79. दिनेशने आपल्या शेतात 1/2 भागात भुईमुग लावला 1/4 भागात हरभरा लावला उरलेल्या 18 एकरात बाजरी लावली. पहा आता 1/2 भागात काय लावला म्हणजे भुईमुग आणि 1/4 भागात काय लावला हरभरा. या दोघांची आपण बेरीज करू तेव्हाच काहीतरी भाग उरणार. मग आता याची बेरीज जर आपण करतो म्हटलं तर लसावी किती येणार या ठिकाणी 4 2 2 गुणिले 4 येते वरती 2 गुणा 2 1 2 1 म्हणजे किती आला 3/4 म्हणजे 4 पैकी 3 हिस्सा जो आहे तो भुईमुग आणि हरभऱ्यात गेला. तर उर्वरित हिस्सा काय येणार उर्वरित हिस्सा म्हणजेच 3/4 मधून 4 मग 4 4 मधून 3 गेला उरला उर्वरितचा 1/4 आणि हा उर्वरित हिस्सा म्हणजे किती दर्शवते म्हणते 18 एकर बाजरी. म्हणजेच हे 4 म्हणजे 18 म्हणजेच 1/4 म्हणजे उर्वरित हिस्सा किती दर्शवते 18 एकर बाजरी. म्हणजे 4 पैकी 1 हिस्सात किती आहे त्याची बाजरी आहे तर पूर्ण 4 हिस्सात किती म्हणून 18 किती 72 म्हणजेच एकूण शेताचे किती एकर आहे तर 72 एकर आहे. पर्याय क्रमांक 4 72. ए हा बीच्या तुलनेत 4 पट वेगाने काम करतो. पहा इथं ए दिलेला आहे आणि बी दिलेला आहे. वेग म्हणते मग इथं नेहमी लिहायचा वेळ इथे लिहायची क्षमता आणि या ठिकाणी काय येणार एकूण क्षमता या ठिकाणी मनाचा एकूण क्षमता. पहा ए हा बीच्या तुलनेत 4 पट वेगाने काम करतो. बीच्या तुलनेत मग हा 1 काम करतो हा 4 काम करते. त्यामुळे ते एका कामाला बीच्या तुलनेत 60 दिवस पहिले पूर्ण करू शकते. तर दोघे मिळून त्याच कामाला किती दिवस पूर्ण करतात. बीच्या तुलनेत 60 दिवस. मग पहा क्षमतेच्या विरुद्ध काम असते आणि कामाच्या विरुद्ध क्षमता असते. मग इथं क्षमता 4 आहे इथं 1 आहे. तर इथं काय होणार एची क्षमता हे बीची वेळ होणार आणि बीची क्षमता एची वेळ होणार. म्हणजेच पहा बीची जी क्षमता आहे ते एची वेळ होईल आणि एची क्षमता बीची वेळ होणार कारण की क्षमतेच्या विरुद्ध काम असते आणि कामाच्या विरुद्ध काय असते क्षमता. जर एका कामाला बीच्या तुलनेत 60 दिवस पहिले पूर्ण करतो 60 दिवस पूर्ण करतो पहिले पूर्ण करतो म्हणजे या दोघांना जो दिवसाचा फरक होतो किती आहे 3चा आणि 3 म्हणजे किती दिवस दिले 60 दिवस. 3 म्हणजे 60 तर 1 म्हणजे किती होणार 20. म्हणून ए जो आहे तो किती दिवसात काम पूर्ण करणार 1 म्हणजे 20 आले मग 20 किती होणार 20. त्यानंतर 20 किती होणार 80. मग 60 दिवस कमी काम पहिले काम पूर्ण करतो बरोबर आहे.
तर दोघे मिळून त्याच कामाला किती दिवसात पूर्ण करणार. मग 20 आणि 80 याचा लसावी करतो म्हटलं म्हणजे काय येणार 80, म्हणजे एकूण क्षमता किती झाली 80. 20 चौक 80, 8 एक 80 एक 80, दोघे मिळून पाहिजे. काम 80 आहे, 4ने किती होणार 5. 80 भागेला 5 दोघे मिळून आहे म्हणजे ए अधिक बी मिळून. तर 8 जर 80 जर का 5 भागले किती होणार 16 दिवस. पण पर्याय क्रमांक 2 16. प्रश्न क्रमांक 91, 500 रुपयाचे 1 जानेवारीपासून 31 जुलैपर्यंत 6% दराने व्याज किती म्हणते. 500 रुपयाचे आहे म्हणजे या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागेला काय होणार 100. सरळ मुद्दल किती रुपये आहे 500 रुपये दिलेली आहे. ठीक आहे. मग गुन्हेला वेळ किती दिलेला आपल्याला 1 जानेवारी ते 31 जुलै. मग 1 जानेवारी ते 31 जुलै म्हणजे 1 जानेवारीचा म्हणजे किती 31 जानेवारी. इथं काय दिलेलं आहे फेब्रुवारी 28, मार्च, एप्रिल, मे, जून आणि किती जुलै म्हणते या ठिकाणी जुलै म्हणते 31. एकूण दिवस जर आपण मोजतो म्हटलं 8 9 10 11 12, 8 9 10 11 12 2 हात चाला 1, 3 किती 3 7 3 9 3 12 3 वाजे 15, 3 6 18 3 7 21 म्हणजे किती झाले 212. 212 भागेला 100. आता या ठिकाणी आपल्याला दर किती दिलेला आहे 6%. ठीक आहे. आता दिवस म्हटला इथं दिवस आपले 212 आले म्हणून कितीने भागायचं 365 भागायचं. हे जर का आपण या ठिकाणी भागाकार करतो म्हटलं 2 0 2 0 कटले 5 1 5 7 35 5 3 15. पुन्हा जर का सोडवतो म्हटलं 3 21 2 6 म्हणजे 3 दुनी 6, इथं 7 आणि 3 10 नाही भाग जाणार नाही. जर हे जर का पुरेपूर भागाकार आपण या ठिकाणी देतो म्हटलं तर 212 गुणिले 6 भागेला किती होणार 73. मग या ठिकाणी आपण गुणाकार भागाकार जर सर्व देतो म्हटलं 6 दुनी 12, ह्या सर्व काही गुणाकार करून पहा. जर गुणाकार सर्व करतो म्हटलं तर इथं रुपये येणार 17.50 रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक 2 सोडव करून पहा. प्रश्न क्रमांक 92, x वर्षानंतर 5% वार्षिक चक्रवाढ व्याजाच्या दराने ऱ्हास व मुद्दलाचे गुणोत्तर किती पहा. चक्रवाढ व्याजाच्या दरानं म्हटलं आहे तर 5% जर का चक्रवाढ व्याजाच्या दरानं काढतो म्हटलं 5% म्हणजे किती 5/100. 0 0 5 1 5 20 100 म्हणजे 20 रुपये काय या ठिकाणी मुद्दल आहे तर 1 रुपया काय या ठिकाणी व्याज आहे म्हणजेच काय म्हणून आपण कंपाऊंड इंटरेस्ट. तर मुद्दल आणि काय विचारली ऱ्हास विचारली आहे तर 20 रुपयावर 1 रुपया व्याज भेटला म्हणजे 20 रुपयावर 1 रुपया व्याज म्हणजे ऱ्हास किती होणार 21 रुपये काय होणार या ठिकाणी ऱ्हास आणि मुद्दल किती होणार 20 रुपये. तर ऱ्हास आणि मुद्दलचे गुणोत्तर विचारलं तर ऱ्हास किती येणार 21 आणि मुद्दल किती येणार 20 म्हणजेच 20 ह्यास किती होणार 21 पर्याय क्रमांक 2. 21 ह्यास 20 पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 93, एका चौरसाचे क्षेत्रफळ 2.56 चौरस सेंटीमीटर असलं त्या चौरसाची परिमिती किती. मग आपल्याला सूत्र माहित आहे या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय म्हणतो आपण बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 2.56 आणि इथं दिलेलं आहे बाजूचा वर्ग. मग आता बाजूचा वर्ग म्हटलं म्हणजे काय येणार या ठिकाणी बाजून याचा वर्गमूळ जर काढतो म्हटलं किती येणार 16. 2 घरानंतर पॉईंट असेल तर वर्गमूळ काढताना 1 घरानंतर होते 4 असेल तर 2 जेवढे असेल त्याच्यापेक्षा अर्ध्या घरानंतर पॉईंट येते म्हणून बाजू किती आली 16. मग आता आपल्याला काय विचारली चौरसाची या ठिकाणी काय विचारली परिमिती. मग चौरसाची परिमिती किती येते 4 गुणिला काय म्हणतो आपण बाजू 4 गुणिला 1.16 म्हणजे 16 चौक 64 म्हणजे किती 6.4 सेंटीमीटर बाजू पर्याय क्रमांक 2. 94, प्रश्न क्रमांक 94, विनय 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे त्याला 400 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागणार म्हणते पहा. विनय जो आहे लांबी बरोबर यस गुणिला टी म्हणजे लांबी बरोबर वेग गुणिला वेळ म्हणतो. 400 मीटर अंतर धावायचं आहे म्हणजे 400 मीटर आला वेग किती आला 20 किलोमीटर प्रति तास. याचं आपल्याला सेकंदात रूपांतर करायचं म्हणजे इथे काय होणार या ठिकाणी किती आपण 36 छेद काय म्हणणार आपण 10 बरोबर किती येणार टी. जर का हे सोडवतो म्हटलं या ठिकाणी आपण तर 36/10 गुणिला काय येणार टी म्हणजेच 400 गुणिला 10 भागेला 20 गुणिला 36 बरोबर काय येणार टी. मग हा 0 0 कटला इथं 2 भागले इथं आली 20 इथं 4 5 20 4 9 36 1 मिनिट इथं 10 चे 36 येणार काय 10/36 हे 0 0 0 0 कटला 72 पहा. प्रश्न क्रमांक 94, विनय हा 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत असला त्याला 400 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागणार. मग आता 20 किलोमीटर अंतर धावण्यासाठी 400 मीटर अंतर आहे म्हणजेच लांबी बरोबर यस गुणिला काय म्हणून आपण टी लांबी बरोबर वेग गुणिला वेळ. लांबी आहे 400 मीटर आणि विनेचा वेग किती 20 किलोमीटर प्रति तास याला मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करायचं जर आपल्याला असणार तर आपण काय म्हणू इथं 10/36 गुणिला टी. मग या ठिकाणी काय होणार आहे सगळे इकडे गुणाकाराचे भागाकार भागाकारचे गुणाकारात 400 गुणिला 36 भागेला 20 गुणिला 10 बरोबर टी येणार.
2 0 2 0 कडले 2 बेदुनी 4 36 दुनी 72 म्हणजे किती सेकंद लागणार 72 सेकंद पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95 500 रुपये मुद्दलाची दशादशे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील पहा. आता मुद्दल आपल्याला किती दिली आहे मुद्दल म्हणजे आपण पी म्हणतो 500 रुपये. दाम दुप्पट होण्यासाठी म्हणजेच दाम दुप्पट म्हणजे या ठिकाणी अमाऊंट किती होणार 1000 म्हणजेच या ठिकाणी आपण सरळ व्याज किती म्हणू शकतो 500 रुपये काय या ठिकाणी सरळ व्याज. तर या व्याजाचा दर किती आहे या ठिकाणी 10%. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे वेळ आपल्याला विचारलेली आहे. मग आता याचं सूत्र बनते आर गुणेला टी बरोबर एन गुणेला काय म्हणून आपण या ठिकाणी 100. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हे जर आपण सोडतो म्हटलं तर इथं दर किती आहे दिलेला 10 वेळ आपल्याला माहीत नाही. इथं एन म्हणजेच पट किती दिलेली आहे ना 1 मिनिट इथं व्याज दिलेला आहे ना. ठीक आहे. मग पहा आता सिंपल इंटरेस्ट बरोबर पी एन आर भागेला काय 100. व्याज किती रुपये आलं 500 रुपये. मुद्दल किती आहे या ठिकाणी 500 रुपये गुणेला टक्के किती आहे 10. ठीक आहे. आणि इथं वेळ विचारलेला आहे म्हणजे एन विचारलेला आहे भागेला काय होणार 100. मग या ठिकाणी 500 गुणेला 100 भागेला 500 गुणेला 10 हे 500 500 कटले 0 0 कटला म्हणजे किती लागणार टक्के 10 किती लागणार टक्के 10% म्हणा किंवा इथं वर्ष म्हटलेलं आहे तर किती लागणार वर्ष 10 वर्ष पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 96 दोन संख्येचे गुणोत्तर 8:5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी व लहान संख्येच्या दुप्पट होते. पहा दोन संख्येचे गुणोत्तर या ठिकाणी काय दिलेलं आहे 8:5 म्हणजे इथं 8x आणि 5x. मोठ्या संख्येत 8 मिळवले म्हणजे 8x अधिक किती 8 आणि लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट हे लहानच्या दुप्पट होते म्हणजे काय गुणेला 2. इथं 8x अधिक 8 इथं 5 दुनी 10x आणि 5 दुनी 10. मग इथं 10x मधून 8x गेले 2x हा मायनस साईड जाताना काय होणार प्लस साईड जाताना काय मायनस 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 प्लस म्हणजे हे झाले 18 आणि x बरोबर किती या ठिकाणी 9. तर या ठिकाणी म्हणजे लहान संख्या कोणती म्हणजे xच्या ठिकाणी 9 ठेवा 5 गुणिला 9 म्हणजे किती होणार लहान संख्या 45 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 97 एक रेल्वे एक समान वेगाने जात असून ती 200 मीटर लांब पुलाला 300 मीटर लांब पुलाला अनुक्रमे 10 व 15 सेकंदामध्ये ओलांडते तर रेल्वेचा किलोमीटर प्रति तास वेग किती. मग पहा असा प्रश्न आला असेल तर इथं या ठिकाणी तुम्हाला मीटर पर सेकंद वेग भेटणार. इथं अंतर लांबीतील अंतर इथं काय म्हणू आपण लांबीतील अंतर भागेला वेळेतील अंतर. मग लांबीतील अंतर लांबी किती आहे 300 आणि 200 वेळेतील अंतर म्हणजे किती आहे 15 आणि 10. मग हे जर का 100 भागेला 5 म्हणजे काय येणार 20 मीटर पर सेकंद. परंतु विचारलं काय किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे. मग किलोमीटरमध्ये जर विचारलं असेल तर 20 गुणिला 36/10 0 गुण 0 कटला 36 दुनी 72 म्हणजे वेग किती येणार 72 किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 98 6व्या क्रमांकाची पंचकोनी संख्या कोणती. मग पंचकोनी संख्या जर पाहिजे तर सूत्र येते तर सूत्र कसं येते n 3n - 1 भागेला 2. आता n म्हणजे काय संख्या n म्हणजे जी आपल्याला दिलेली आहे संख्या ते 5व्या क्रमांकाची विचारली म्हणजे यांच्या ठिकाणी 5 लिहा 5 कंसात 3 गुणिला 5 वजा 1 भागेला 2. इथं 5 गुणिला 5 ते 15 मध्ये गेले 14 14 भागेला 2 इथे किती आले 7 5 ते 15 मधून 1 गेला. कितव्या क्रमांकाची म्हटली 6व्या क्रमांकाची म्हटली आहे. 1 मिनिट सगळं चुकलं 6वी म्हणजे इथं 6 इथं सायंत्रिक 3 गुणिला 6 वजा 1 भागेला 2 6 इथं सायंत्रिक 18 मधून 1 गेलं किती उरून आले आपल्याजवळ 17 भागेला 2 2 ने भागलं 3 17 ते किती होणार 51 म्हणजे पर्याय क्रमांक 1 51. पुढील संख्येचे मध्यमान काढा. पुढील संख्येचे मध्यमान म्हणजे इथं 44 67 98 74 82. मध्यमान म्हणजे काय करून बेरीज करून आपल्याला त्याला भागणं आलं म्हणजे 44 अधिक 67 अधिक 98 अधिक 74 अधिक 82 भागेला एकूण संख्या 1 2 3 4 5 म्हणजे किती आलं भागेला 5. आता आपण याची बेरीज करू 4 8 आणि 2 10 आणि 4 14 14 आणि 4 18 18 आणि 7 किती आले या ठिकाणी 35 आपला 25 ची 5 आजचे आले 2 8 आणि 7 15 15 आणि 9 24 24 आणि 7 30 30 आणि 4 34 35 36. ठीक आहे भागेला 5 5 7 35 5 3 15 म्हणजे किती आलं 73 पर्याय क्रमांक 3. 100 अनिलने मुलाच्या शिक्षणासाठी दशादशे 8.5% दराने. ठीक आहे जो दर आहे तो किती दिलेला आहे 8.5% दराने
1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज घेतले. मुद्दल किती आहे? 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज घेतले. 4 वर्षासाठी कर्ज घेतले, म्हणजे या ठिकाणी वेळ आपल्याला दिलेली आहे किती वर्ष? 4 वर्षासाठी कर्ज घेतले. तर मुदत संपली तेव्हा बँकेत एकूण किती रुपये परत केले, म्हणजे आपले काय विचारले? रास विचारले, म्हणजे अमाऊंट विचारलेला आहे. तर पहिले आपण व्याज काढून घेऊ. तर सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागेला काय म्हणू आपण? 100. मग आता सरळ व्याज आपल्याला माहीत नाही, मग मुद्दल दिले आहे 1,20,000 रुपये गुणिले 8.5 वर्ष 4 भागेला 100. हे जर का सोडतो म्हटलं 0 0 कटले, 12 चोक 48 म्हणजे झाले 4,800 गुणिले 8.5. याचा गुणाकार करतो म्हटलं तर 40,000 किती येते? 800. हे काय झालं आपल्याजवळ व्याज. मुद्दल किती होती? 1,20,000. मग 1,20,000 मध्ये 40,800 जर का आपण जोडतो म्हटलं तर 1,60,800 रुपये येणार. म्हणून पर्याय क्रमांक 3.